फ्रेंड सर्कल हेच लोक जास्त गोष्टी करत आहेत. बाहेर जायला काही करायचं. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आता वाजले आहेत दुपारचे 4:44 झाले आहेत आणि मी आता कॅमेरा ओपन केला कारण आज मॉर्निंग होती, तर त्यामुळे काही सकाळी ब्लॉग बनवू शकले नाही किंवा शूट करू शकले नाही. कारण सकाळी मी मॉर्निंगला लवकरच जाते, मॉर्निंग शिफ्ट असते. कारण मॉर्निंग शिफ्ट 7 ते 3 असते आणि मला ड्युटीहून यायला हा टाईम झाला आहे. तितक्या सकाळी मला रूमवरच आवरून जायला वेळ लागतो आहे, म्हणून मी काही शूट करू शकले नाही. बट आता शूट करते. आता चालले मी रूमवर, बघू शकता तुम्ही मी रोडनी आहे आणि थोडं ऑकवर्ड फील होत आहे रोडनी व्हिडिओ शूट करायचं म्हणलं तर. कारण कसं आहे, करते मी, असं नाही का नाही करत, पण कधी कधी अजीबशी म्हणजे वेगळंच होतं आहे. कारण सर्वजण आपल्याकडे बघतात, आपण कॅमेऱ्यामध्ये बोलत असतो आहे आणि सर्वांच्या नजर फक्त आपल्याकडे असते, त्यामुळे वेगळं वाटते. बट असो, आता आपण एक क्रिएटर, एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी तर कराव्याच लागतात. तर लक्ष देऊन चालणार नाही आहे, म्हणून केला आता रस्त्यावरच ब्लॉग चालू. चला आता जाऊया घरी. आणि आज एवढा उशीर याच्यामुळे झाला की आज मी एका ठिकाणी गेले होते, म्हणजे तिथे आपल्याला क्लास लावायचे. ते मी तुम्हाला आत्ता रिव्ह्यू नाही करणार किंवा आता नाही सांगणार की मी नक्की कशाचे क्लास लावत आहे किंवा काय जॉईन करत आहे. मी तुम्हाला लवकरच रिव्ह्यू करेल आणि लवकरच सांगेल की मी नक्की कुठे गेली होती, कशासाठी गेली होती आणि नक्की कशाचे क्लास लावणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपले डेली ब्लॉग कंटिन्यू बघावं लागतील, तरच तुम्हाला समजेल की मी नक्की कुठे गेली होती आणि कशाचे क्लास लावणार आहे. पण मला तर असं वाटतं आहे, जिथे मी गेली होती ना, म्हणजे बघायसाठी गेली आज, फक्त विजिट द्यायला आणि इन्फॉर्मेशन काढायला की बा कसं आहे, काय आहे, म्हणजे तिथली फीज वगैरे किंवा त्याचा टायमिंग, या सगळ्या गोष्टी. बाकी पण इतर गोष्टी, जागा आपल्यासाठी सेफ आहे का नाही, व्यवस्थित आहे का नाही, हे सगळं बघायला गेले होते. ते सगळं बघून आले. मला तर सर्वच ठीकठाक वाटते आणि सर्व सेफ वाटते. बट आता चला बघूया, जॉईन केल्याच्या नंतर समजणार. सध्या तर आज तर मला तिथल्या सर्वच गोष्टी ठीक वाटल्या, जसं की म्हणा तिथला स्टॉप, तिथले मुलं, तिथली मुली आणि तिथला परिसर. मेन म्हणलं तर तिथला परिसर तो पण खूप चांगला होता. म्हणजे चांगला म्हणजे पॉश होता आणि चांगला एरिया आहे एकदम. तर त्यासाठी आज गेले होते. हे सगळं मी तुम्हाला ज्या दिवशी मी ते क्लास जॉईन करेन त्या दिवशी मी तुम्हाला सांगेलच. कारण आता तुम्ही एक यूट्यूब म्हणजे माझ्यासाठी एक फॅमिली झालं आहे, म्हणजे फॅमिली मेंबर. तर जसं मी माझ्या फॅमिलीला सर्व गोष्टी सांगते किंवा शेअर करते, त्याच पद्धतीनं तुम्हाला पण सांगणार लवकरच. आणि आता अजून एक प्रॉब्लेम आहे, ते क्लास तर मला लावायचेच आहेत, पण ते क्लास लावायसाठी थोड्या अडचणी आल्या आहेत. आता अडचणी तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये राहतात, कारण अडचणीवर मात करूनच आपल्याला सर्व गोष्टी कराव्या लागतात. पण कसं आहे, आता क्लास लावायचं म्हणलं तर टाईम मॅनेज झाला पाहिजे. मेन मुद्दा आहे की टाईम. आता आणि माझी ड्युटी अशी आहे की प्रत्येक हप्त्याला चेंज होत असते, म्हणजे रोटेशननुसार लागतात ड्युट्या. आता मेन मुद्दा हा की ड्युटी आणि ते क्लास कसे मॅनेज करायचे. बट आय होप मला स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स आहे की मी ते मॅनेज करेन. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की मी कशा पद्धतीने मॅनेज करता आणि काय करता येते. कारण कसं आहे माहीत आहे, मॉर्निंग शिफ्ट असेल तर मी मॅनेज करू शकते व्यवस्थित, पण सेकंड शिफ्ट असेल तर थोडा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मग मला रूमवरून थोडं लवकर जावं लागेल आणि तिथूनच डायरेक्ट याच्यावर जावं लागेल ड्युटीवर. पण तरी ट्राय करू, बघूया कसं काय मॅनेज करायचं काय नाही ते. कारण क्लास जॉईन केल्याच्या नंतरच समजणार आहे, घरी बसून तर मला काही समजणार नाही आहे. कारण कसं आहे, कोणती गोष्ट आपण केल्याशिवाय समजत नाही, त्यासाठी पहिलं स्टार्टिंग करावी लागते.
बघूया आता. आज रात्रभर विचार करायचा त्या गोष्टीचा की मॅनेज होणार का नाही होणार आणि कसं मॅनेज करायचं. चला तर मग आता जाऊया रूमवर. आता बाकीचं मी तुम्हाला सांगते लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. त्यासाठी तुम्ही प्लीज कंटिन्यू आपले ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता समोरचं रुटीन मी तुम्हाला रूमवर गेल्यावर दाखवते. चला मग जाऊया रूमवर. आणि रूमवर थोडं जायला वेळ लागतोय कारण आज मी चालले पायी. रोज थोडं लवकर जाते कारण रोज एक स्टेशन थोडं समोर जाते. आज थोडं एक स्टेशन मागे उतरली होती कारण मला थोडं काम होतं आणि मग आता तिथूनच पायी चालले, त्यामुळे थोडा वेळ लागेल. बघू शकता तुम्ही मी किती थकले. चला मग जाऊया रूमवर. आज असं स्वीट काहीतरी खायची इच्छा होती म्हणून ड्युटीवरून जाता जाता गेले बेकरीमध्ये. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्हाला मी रूमवर गेल्यावर दाखवेल की मी नक्की काय घेतलं आहे बेकरीमध्ये. आणि त्यासोबतच आंबे पण खायची इच्छा झाली म्हणून मी तर आता आंबे पण घेतलेत. तर चला जाऊया रूमवर गेल्यावर दाखवते बाकी. रूमवर आले गाईज आणि आता घराला आता लावून आहे ताला. हे बघा बघू शकता तुम्ही ताला लावून आहे आणि मला माहीत नाही चाबी कुठं आहे ते. बघूया आता आसपास ताईनी चाबी कुठे ठेवले ते कारण ताई गेलं ड्युटीवर. फायनली खूप शोधल्याच्या नंतर भेटली आहे आपल्याला चावी. आता जाऊया मस्त बऱ्यापैकी. कसं आहे माहीत आहे, मी सकाळी जाते आणि ताई नंतर जातात, त्यामुळे आमच्या दोघीचा काही संपर्क होत नाही. तर मला नव्हतं माहीत चाबी कुठे ठेवून आहे काय नाही ते. आता माहीत आहे हे जे आपण आणलं आहे ते सामान ठेवून देऊ आणि बऱ्यापैकी फ्रेश वगैरे होऊया. चला गाईज आता फ्रेश वगैरे होते कारण कसं आहे माहीत आहे, ड्युटीवरून आल्या आल्या सर्वात अगोदर फ्रेश झालं, हातपाय धुतले तरच फ्रेश वाटते. असं वाटते कधी घरी जाणार आणि कधी चेंज करणार आणि कधी हातपाय वॉश करणार. कारण गरमीने इतकी चिडचिड होत आहे ना, खूप जास्त गरमी आहे आणि खूप चिडचिड होत आहे. चला मग मी आता फ्रेश वगैरे होते, भेटूया थोड्या वेळात. गाईज तुम्हाला तर माहीतच आहे मी येता बेकरीमध्ये गेली होती आणि मी सांगितलं पण आहे की मला गोड काहीतरी खायची इच्छा होत आहे. आणि हे पण म्हणाली होती की रूमवर गेल्यावर सांगेन तुम्हाला की मी नक्की गोड काय घेतलंय खायला. तर मी खायला घेऊन आले हा चोको लावा केक आणि त्याचबरोबर व्हेज पप पण घेऊन आले. कारण व्हेज पप आला, तुम्ही म्हणाल हे काय गोड आहे का? व्हेज पप गोड नाही आहे, पण आता स्वीट खाल्ल्याच्या नंतर तिखट तर पाहिजेच ना, म्हणून मग व्हेज पप आणि हा चोको लावा केक घेऊन आले. आता मी खाते कारण मला खूप जास्त भूक लागली आहे. सकाळपासून मी जेवण केली नाही आहे कारण सकाळी डब्बा नव्हता घेऊन गेली. तर आता खाऊया चला. जेवण वगैरे झालं आहे आणि आता वर्दी धुवायची होती कारण खूप घाण झाली होती. पावसाचे दिवस चालू होते आणि तिला एक दिवस आड एक दिवस धुवावंच लागतं सारखं सारखं. तर मग म्हणलं आता आज मॉर्निंग होते चला वर्दी धुवून घेऊया कारण उद्यापर्यंत सुकून जाते. आणि आता पावसाचे दिवस आहेत तर गाईज कपडे सुकायला पण खूप प्रॉब्लेम होतो. गाईज ड्युटीवरून आले, स्वतःचं आवरलं, फ्रेश वगैरे झाले आणि तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्हाला दाखवलंय पण मी जे बेकरीतून घेऊन आलं ते खाल्ली. थोडेसे कामं होते ते केले आणि झोपले होते. आत्ता वाजतायत 8:30. झोपले तर एवढी भयानक झोप लागले मला की मी आत्ता उठले 8:30 वाजता. ते पण नसते उठले, घरचा कॉल आला होता म्हणून उठले. पण आता चला स्वयंपाकाचं बघूया कारण ताई गेले ड्युटीवर, त्यांनी येईपर्यंत स्वयंपाक आवरून ठेवावं लागेल. चला मग आता स्वयंपाक करूया.